तर आज आपल्याकडे डॉक्टर आले ते. आता तुम्ही म्हणाल की ह्या जनावरांचे डॉक्टर, तर जनावरांचे डॉक्टर नाही, माणसाचे डॉक्टर आहेत. पण त्यांना आवड कशाची, तर जनावरांची. काय वाटतंय डॉक्टर साहेब, कुठून आला तुम्ही? आम्ही माळशिरस. काय माळशिरस आहे आमचा गाव, मेड आहे माळशिरस शेजारी. काय वाटतंय तर नारी सुवर्ण? अशा पद्धतीनं सांभाळल्यावर मग सगळंच चांगलं आहे. वाटतंय बिना खुराकाचं? बिना खुराकाचं बघायसाठी तर आलो इथपर्यंत. पण होतं का असं? बिना खुराकाचं तुमच्यात झाले म्हणजे आमच्यात पण होईल. बस हेच तर मेंढी पालनातलं गणित आहे. आता तुमच्या समोर पिल्लं खाते ते. मेन खर्च खुराकाचा आहे, आणि खुराकाचा खर्च जेवढा कमी होईल हां, तेवढं प्रॉफिटच वाढत जाणार आहे. आणि सर खास करून ही कन्सेप्ट बघायला आले तर ही पिल्लं आतनं बाहेर कशी येतात आणि परत आत कशी जातात, म्हणजे खायला इथं बाहेर काय येतात हे बघण्यासाठी सर आले ते. तर प्रत्येकाने ह्याचं एक कन्सेप्ट समजून घ्या. मीच करतो किंवा माझ्याकडेच आहे तर असं नाही. तर पिल्लांना जेवढं तुम्ही पुरेसं खायला द्याल तेवढा सर्वात फायदा राहील. आता बघा हे आत जाईल तिथनं, इकडून ते आतमध्ये जातं. इथं पिल्लांना दिवसभर जेवढी काय आहेत त्यांना खायला तेवढं आपल्याकडे कंपल्सरी असतं, आणि आतमध्ये ठेवलं की त्यांचा फरक येतो आपल्या पिल्लांचा. म्हणून हे तसं खायला ठेवायचं. जवळ आलेली नाही, क्रॉस झाली ना, कन्फर्म झाली, आपल्याला पोट सुटायला लागलं की मग त्यांना इकडे घ्यायचं, तोपर्यंत नाही. आता ह्या कन्फर्म झाल्या तर आपल्याला माहिती आहे, मग त्यांना इथं घेतली. तर आता ही जस्ट लागलेली म्हणजे एक 15 दिवस झाले लावून. त्याच्यामुळं मी दवाखान्यात होतो त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळं लेट झालं ते ह्यांना लागायला. तारखी हे बघून तारीख तर काय ठेवता, तारीख का नाही ठेवत? तारीख वगैरे असते. हो, वेलेल्याच्या तारखेत आमच्या यूट्यूबला इंस्टाग्रामवरच फिक्सच असतात, त्यांचा काही विषय. हां, नाही तारीख असली म्हणजे आपल्याला लक्ष देता येत नाही, तारीख असते आपली, बाबा ही आत्ता लागली आहे, आणि तोपर्यंत कन्फर्म होईपर्यंत आम्ही इथंच ठेवतो तिला. आणि कन्फर्म झाली, पोट सुटायला लागलं की मग लगेच इकडे चेंज करायला. आपण दीड एक महिना तिथं ठेवून काढायची. आणि शो लहान म्हणजे पहिल्यांदा ह्यानं काय करायचा, लहान माद्यांना क्रॉस केला होता 6 महिन्यात 8 महिन्यात, आणि त्यांचं स्ट्रक्चर तसंच राहिलं. ती लहानच राहणार. आपल्याला माहीत नव्हतं ना तेव्हा, म्हणून आता काय केलं, ह्याला कप्पा केला पहिला, ह्याला सोडायचाच नाही पाहिजे. नाही ती मोकळा असल्या त्याला काय. हा, मग तो मोकळा असायचा तेव्हा अशा माद्या इकडे भेटायच्यात ना, मग तो क्रॉस करायचा, आणि त्या तशा माद्यातल्या त्यातल्या काही माद्या तशा लहान राहिल्या. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामुळे ते लहान राहते, मग आम्ही चेंज केलं आणि ह्याला कप्पा केला आणि ह्याला बंदिस्त ठेवलाय. जेव्हा हिटवर येईल तेव्हा त्याला सोडता नाही, तो नाचतो, आणि हे बारकं मागे लागते ना, हे मागे लागलं की समजायचं ती हिट महिन्याची असली तरी ह्यांना लगेच. आणि हे एवढं रगेल ना, ही जेवढी पिल्लं येतं ना बारकी, सगळ्या माद्या येतात ना, सगळ्यांना मारते आणि एक साईडला उभं राहते. मग तसं करते. संध्याकाळचं खायला नाही दिला खुराक ना, 1 2 3 तरी दाणं मोठीत आणणंच आहे, नाही तर ती मारते आम्हाला घेऊन ये. हो, कारण ते मेल आहे ना, मग त्याच्यामुळे तसं करतं, बाकी काय नाही. आणि ह्यांना खुराक लय घालणे नाही, काय नाही, फक्त खर्च डॉक्टर काहीच नाही. मेन आम्ही खुराकाचं मेन ते बघायचं. फ्लोरिंगचं काय कुठं बघायला मिळेल किंवा आपल्या डोक्यानं पण हे करता येईल, तुम्ही जे सांगितलंय तशा हिशोबाने, किंवा काय हाईट एखादा फूट इकडं तिकडं करता येईल. हां, पण तुम्ही जी चारा बनवताय आणि कमी खुराकच देत नाही थोडक्यात, ती बघायचंय मेन. नाही. बाकी दुसरा खुराक नाही म्हणते ती. नाही, खुराक द्यायचाच नाही तर कुठं लिहिलंय तुम्ही? रानातल्या जनावरांना कुठं खुराक बघितलाय? बरं, पहिले आपली मेंढपाळ होते, ती काय जनावरांना खुराक घालत होती? ती खुराक नाही पण दिवसभर चरत होती ना. हो की, मग ह्यांना आहे ना पोटापुरतं, दिवसभर चरलं म्हणजे त्याचं पोट भरतंय का? ते रवंत केलं तर पोट भरतं. आता डॉक्टर साहेब सांगतील की काय सांगा. साधा विचार करा, ह्यांना जर फिरायला नेली तुम्ही तर त्याची ताकद वाया जाते. माझ्या मेंढ्या तुम्ही कितीतरी वेळा येऊन बघितल्या, बस कधी गेटच्या बाहेर आल्या होत्या? असं गेट उघडं राहिलं तरी बाहेर निघत नव्हते. आपण ह्यांना जेवढं दिवसभर चालू तेवढी ह्याची ताकद कमी होती. आणि ह्याला काय होतं, नुसतं खातन मागणं लेंड्या टाकत. रवंत केलं म्हणजे खाल्लेलं जिरलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. मग आता तुमच्या ज्या काय मेंढ्या आहेत तिला जेव्हा वाघरत ठेवाल तेव्हाच ती रवंत करणार, तोपर्यंत तिच्या पोटातला अर्ध खाली गेलेलंच असतं लेंड्या वाटं. मग तेव्हा मग काय करता? मग त्याच्यापेक्षा हे केलं ना सर्वात उत्तम. माझ्याकडेच नाही, आता बीडच्या शेतकऱ्याचं माझं भांडण चांगलं झालं होतं. त्यांना म्हणलं होतं तिथनं चारा इथं आणा, इथं चारा केला, इथनं जाताना मशीन नेली आहे. आता त्यांचा एवढा ऑब्झर्वेशन आहे, शेड स्वतःच बांधलं, मी सांगितलं पण नाही बांधा म्हणून, शेड बांधलं, सगळं केलं. आता प्राणी वर ठेवलेत. आम्हाला हे वरती करण्याचं कारण एकच आहे की जाडलोटीला जी लेबरचा त्रास होतो ना,
ती पहिला काय बंद. भानगडच नाही हा, नाही 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 पण मेंढ्या आजारी होण्याचं कारण जेव्हा जरी म्हणलं तरी त्याला फक्त सकाळी बनवून द्यायचं, हे एवढं संध्याकाळी टाक, बस बस. आणि संध्याकाळी तयार करून ठेवायचं, एवढं सकाळी टाक, विषय मिटून जातो. आणि लय काही दिवसभर चारलं म्हणजे काय त्यांचं पोट भरतंय का? मी कधीच चारलं नाही. 2 टाइम सगळी जनावर जेवढी आहेत माझ्याकडे 2 टाइम. बाकीच्या वेळेस बघायला पण वेळ नाही ते. अरे जर म्हशीला मोजून 4 किलो 5 किलो हो, आहे. बरोबरच आहे ना, कारण ते डॉक्टर आहेत ना. आपण काय आहे की ह्यांचा अभ्यास घेत नाही ना. आता हे डॉक्टर असून म्हशीला कमी खायला घालते ते, जनावरांना कमी खायला घालते ते. हा, दूध चांगलं का आणि तर तब्येती ते पण सगळ्यात रवंत चांगल्या. करतात आहे ना. रवंत केलं म्हणजे प्राण्याला जी काय डायजेस्ट सिस्टम आहे ना ती चांगली राहणे. आता आमचं काय आहे, रवंतच करून देणं, आम्ही नुसतंच त्याला लेंड्या टाकायला सांगतोय, मग ते रवंत कधी करायचं असं आहे. आणि ह्याचं एक असं आहे की जेवढं रवंत करल हे तेवढंच त्याच्या पोटाला लागतं. त्याच्या पोटाला लागतं. बाकीचं तुम्ही नुसतं खाल्लं म्हणजे नाही. आणि आम्ही काय केलं, ह्याच्यामध्ये सगळा चारा जो काय तुम्हाला द्यायचा चारा आहे तो सगळा एकातच, मिक्स करायचं. वेगळं काय नाही. खुराक पण ह्याच्यातून सगळंच ते. कारण मी पहिल्यापासून खोराक असा चारा कधी केला नाही, हां पण मुरगा, सुके वैरण सगळी मिक्स करायची, खोराक त्यातच टाकायचं आणि देश गावाने टाकून. नाही बारीक चारा केला ना अजून फरक पडतो. अजून फरक पडणार. आता हे संध्याकाळ पण काय ठेवते ते एकदम. बघा की तिकडची गव्हाणे बघा, ती आता पलीकडची काय राहिले तिच्यात. काय करायचं हे किती मुठभर निघायचं. हं. ती आता 6-9 वाजेपर्यंत हे दोन्ही ती पण चकाचक. भूक लागली तरी ती खाऊन टाकणार आहे. हो. ती अरे अशी बसून उठली की खाणारच ना. आणि हे बसणं सर्वात फायद्याचं. ह्याने खाऊन बसलं पाहिजे रवंत करत, हे सगळ्यात ते महत्त्वाचं आहे. माझ्या लक्षात कधी आलं नव्हतं. तुमचे व्हिडिओ दाखवलं का, 3 जमिनी मान टेकवली, हां त्यावेळेस लक्षात आलं आमने जमिनीपासून 3 फूट. आता बघा किती आहे ते. आमने 3 फुटावर येतो, पिसवा 3 फुटाव. पिसात 3 फुटच, गुचिड 3 फुटावर चढत नाही. म्हणजे त्याला जगायलाच येत नाही त्याच्यावर. म्हणजे बाकीचा आजाराचा का म्हणजे काय सगळ्या विषय गोष्टीला ही वर घ्यावं लागते, त्यावेळेस ती गोष्टी बंद होते 100%. मग ते महत्त्वाचं आहे ना. आपण काय करतो, करायचं म्हणून काय लोक करतात, तर त्याचा बारीक अभ्यास थोडासा केला पाहिजे. हे अवघड नाही, मी तर सांगतो ना अवघडच नाही आहे, पण आपली करण्याची पद्धत जी आहे ना ती चुकीची. हा, करण्याची पद्धत वेगळी राहते. आता आम्ही काय केलं, तुम्ही केलं खाली ना, तुम्ही लय खुराक घातले अर्धा किलो, मग मी 1 किलो घालणार. मी तुमच्यापेक्षा मोठा बकरा करून दाखवणार. आपण त्या शर्यतीत आमच्या खिशातलं किती गेलं हे बघत नाही ना आपण. याचं मला आता आमच्यात एक मेंढ्यावाला आहे, जुनं म्हातारा आहे. हां मला त्याने सुरुवातीला शेळ्या होत्या त्यावेळेसपासून सांगायचं, तू मेंढ्याकर, शेळी परवडत नाही. हां मी नाही ऐकलं, केलं. शेळी खरंच परवडत नाही. त्यानंतर मेंढ्या केल्यावरती मला म्हणायचं त्याला खोराक दे. मी कधीच खोराक दिलं. खोराक द्यायचो वेलेलं, फक्त एवढी खपरी पेंट चारायचो हा. तेवढीच. तू झाके झालं. हां. आता ते आता म्हणतोय तू शेड बांध, मी पण बांधतो, मला फिरायला कंटाळा आलाय. हां माहिती का त्यांच्याकडे बघतो. आहे की मेंढ्या येते की त्यांच्या. आता बघा हे पण आतनं बाहेर आले, त्यांना खायला हितच यायचं. हे बहीण भाऊ दोघं आहेत. आणि जेव्हा ती 3.5 महिन्याच्या वर होतील तेव्हा त्यांना येता येत नाही काय नाही, त्यांनी आतमध्ये खायचं. मग हे कसं आलं ते बघायचं होतं हित मला. नाही येतं की बघा इकडे ये रे. कप्प्यात किती आहे? हे बघ आता अंतर. चला आत जात त्या ह्यातनं आपतात ते असं जाणार ना, त्याच्या ह्यानं जाणार. नाही त्याच्या ह्यानंच जातं. आपल्याला तेवढ्या अंतरात ना आलं 9 इंचाचं ठेवायचं. 9 इंचामधनं ते येतंय, 9 इंचामधनं जातं आतमध्ये. 9 इंच जास्त होतंय तसं. हे 6 इंचाचं जास्त असं. नाही 7.5 आहे. 7.5. हां 7.5 आहे, पण 9 इंचाचं ठेवायचं म्हणजे काय टेन्शन येत नाही. आणि त्यांनी इथं येऊन खाल्लं पाहिजे. ह्यांचा स्पेशल खुराकच ठेवला पाहिजे. म्हणजे त्यांचा चारा पाहिजे त्यांना. आणि ह्यांचा चारा वेगळा नाही, पण ह्यांना कायम जा आठवण येईल तर इथं येऊन त्यांनी खाल्लं हो. पाहिजे. एवढं केलं पाहिजे आपल्याला. ही तर मनानाच येतात का बरं? हो मनानं परत जाते आता. काय त्यांचं घेणं देणं. आईचं ध्यान झालं की आईकडे जाणार. हो वेगळं म्हणजे करून काय ठेवत की नाही आम्ही. यांना वेगळं कोंडलं की काय उपयोग नाही. नाही ही आईपाशीच पाहिजे. थंडीचं ही त्याची तीच उब देते त्यांना. आणि शेव जो होता ना हिच्या केसातनी बसायचा, म्हणून तिची राहिली तर ती पळी केस. हा, त्यावेळेस कापली नाहीत म्हणून असे आहेत. हा. माझ्या मेंढ्यांची पण तशीच आहेत. आम्ही तेव्हा काय केलं, चिल्ला झालती एक. कापले नाहीत. आणि त्या जातीला केसच जास्त असतात ना त्या विषयांना. ती म्हणून शेव त्याच्या केसातनी बसायचा उभाला, म्हणून तिची केस ठेवले ते. नाही तर आम्ही ठेवली नसती तर सर्व कापली असती. तर बाकी काय ह्यांचं नाही. आणि ह्यांना 1.5 महिना झाला म्हणजे शो आजारी होता,
तेव्हा मी ती ट्रिमर आणलं होतं, कारण ह्याला उभं राहता येत नव्हतं, म्हणून त्या ट्रिमरनं केस कापत होतो. तर माझ्याकडे एक नर होता, तो माझ्याकडला येऊन उभा राहायचा. म्हणलं ह्याचं पण कापून टाकूया. कापलं, ते वजनाला चांगलं झालं. मग सगळ्यांची सरसकट काहीच ठेवायचं नाही कोणाचं. तर 1.5 महिना झाला की चालूच. आता ती तुम्ही मशीन बघितली आमची आहे ना, चालते की नाही. मग कशाला त्या मोठ्या मशिनीच्या काय मागायला. जरूर नाही, हे काम करतेच ना. नाही नाही, मोठ्या मशिनीनं काय होतं, ते मागच्या जी हे ना ह्याच्यात कापतं, इथं आणि मांडीला. मांडीला आणि त्याच्या पुढच्या खुब्यात. इथं इथं आणि इथं. हां बस, ह्या 3 ठिकाणी कापतात. दुसरीकडे कुठं ती लागण्याचा चान्स पण नाही तिला. पण ते तिथं लागतं. ती मशीन फिरायचा का कमी पडते ना ती? नाही नाही, ते काय होतं, चमडं ब्लेडला जागा जास्त आहे आणि त्याला धार जास्त असते. आणि ते चमडं काय होतं असं येतं खालनं एक आणि वरनं एक. हां, ही इकडलं खाली घुसलं आणि ही असं गावलं तर अख्खच तोडतं. आणि ते काय होतं, मांडीचं चमडं नरम असतं ना, नरम. टाईट मांडी नसते. मग ते काय होतं, त्याच्यात असं वरनं झालं आणि खालनं घुसलं की ते फाडतंय. म्हणून मग मी ते बंद केलं. जखम झाली. त्याचा पाय वाकडा आहे का वाली लागलं ह्याला, मंगळवेढ्यात नेला ना, त्याने इथं फटका मारला. तिकडे घाललं. काठी मारला असेल म्हणून त्यानं मारला. हो, आणि त्यांनी सांगत नव्हती तर काय झालंय. नाही नाही. मला जीवच लाग नाही, तर मी इथनं लगेच गेलो, बघितलं तर हे म्हणलं मरणारच 2 दिवसात. येतानाच डॉक्टरला फोन केला, बाबा असं असं औषधं घेऊन या उद्या सकाळी. आणि त्याला जगवलं. आणि ह्याचीच 3 पिल्लं होते ते. ह्यो सिंगल पिल्लातला आहे. नाही ते शेवटी जीन्स मध्ये येतातच. हां, आता जर असं जनावर होत असेल तर कशाला खुराकाने ह्या काय गोष्टी करायच्या. फक्त म्हणजे आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही कसं सांगता आम्हाला आजारी झालं चांगलं पाणी पिलं पाहिजे, भिजवलेलं कडधान्याचे हे खाल्लं पाहिजे. तुम्ही सांगता, आम्हाला सांगताय का चिकन खा, मटण खा? नाही सांगत ना. का तर त्यांना माहिती आहे ऊर्जा तिकडे आहे. आजारी पडल्यावरती पाळायचं. हां, मग तसं ह्यांच्यासाठी पण ते फायद्याचं आहे. आपल्याला पाळायला सांगणार आणि डॉक्टर खाणार. नाही नाही, आजारी पडल्यावर ऊर्जा कशी वाढेल ह्याच्यासाठी डॉक्टर सांगतात. मग आपण काय करायचं, तोच कन्सेप्ट ह्या प्राण्यांवर ठेवायचा, म्हणजे हे आजारीच पडू नये. आता बघा ना, त्यांची मान बघा कशी आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं ते मेंढी पालनातलं कारणच ते मेंढ्यांचं. तुम्ही काही करा, मग त्यांना पर्याय नाही किंवा काय नाही, ते तसंच झोपणार खाली. चला कुठे बघू. मला सुरुवातीला वेळात काढलं होतं मी पाणी मेंढ्या बंदिस्त करायच्या टायमिंगला. हां, वडिलांनी सपोर्ट केला. वडील होते त्यावेळेस. मरुद मेले तर म्हणले सगळे. पण बाहेर काढू नको यांना. आता काय वाटतं ह्या 2 जोडीचं? आता ही बाली आहे म्हणजे मोठा जाईल. पण अडीच वजनाला ही महिन्यात फरक पडणार आहे. पडतंय ना. हा. मग कशाला खुराक घालू मी त्याला? काय गरज आहे खुराकाची? ना बघा, ही 2 आहे ती एकीची. ह्याला तुम्हाला 3-3.5 महिन्यात ही 20,000. 14 महिन्यात 40,000 रुपये तर होत्यात. आपण किती म्हणलं सरासरी 14 महिने लागतात. वर्षात 2 येतं म्हणजे 14 महिन्यात 2 इकलंच पाहिजे की ती. आज जलमलेलं इकलं, परत जलमलेलं इकलं तरच ते आपल्याला 2 येतं. तुम्हाला न्यायला जागा होती ती. जाग्यावर आपण काय ते नगावरती बिगावरती तसलं काय नाही. काटा करणे, जे भरल त्याच्याप्रमाणे 450, काही पण न्या तुम्ही. नर न्या, मादी न्या, काय न्यायचं ते न्या, त्याच्या पलीकडे काय. ह्याच्यात एकच प्रॉब्लेम आहे, नारी सुवर्णात जास्त करायची म्हटलं तर तेवढे अवेलेबल होणार नाही आहेत. हे मेन प्रॉब्लेम. आणि कर्नाटकमध्ये जर क्रॉस केलं तर त्याला प्युअर म्हणूच शकत नाही. नाही, आपण तर कसं म्हणणार आहे. नाही म्हणू शकत नाही. आपल्याला कटिंग मार्केटला चालतंय ते, कटिंगलाच. पण प्युअर म्हणून नाही होत. मग आम्ही काय करतो, बाबांनो तुम्ही ह्यातली 1-2 घ्या, विजापुरी 10-15 घ्या. मग त्याला तुम्ही ह्याच्याबरोबर करा आणि ह्याचं जे निघल उत्पन्न हे बॅलन्स स्टोअर करा आणि त्याचं तुम्ही चालूमध्ये विकायला ठेवा. असं पद्धतीनं आम्ही सर्वांना सांगतो. बाकी काय पर्यायच नाही ना याला. आणि जर प्युअर कोणाकडे असेल पण ती लय महाग देते. नाही, आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला 450च्या वर 1 रुपया घेतला तर विचारा कुणी पण. नाही, दुसऱ्यांकडचं ठीक आहे, पण आमच्यामध्ये पवार साहेब आहेत, परत तासगावमध्ये घोरपडे आहेत, मलवडीला निलेश दादा आहेत, ते पण आहेत, भोरमध्ये दानवले साहेब आहेत, चाकणला स्वप्नीले, राजगुरुनगरला सत्तारबाई आहेत, जालन्यामध्ये आम्ही सेम रेट. इकडं पंढरपूर साईडला कोण नाही. आपल्या अजून नाही. नाही होय, पिशे नाही होय पिलीव रोडला. ते नाही, ती बोकड आहे ती पण ते सगळी तिच्या 450. त्याचा उपयोग नाही आपल्याला. मग त्याप्रमाणे आम्ही काय केलं, प्रत्येकानंच ठरवलेलं आहे ह्यांना ब्रीड म्हणून विकायचं नाही कोणी. जे काय आपल्याला आहे त्याप्रमाणे विकायचं
आणि 450 रुपये किलोनं कटिंगला जर गेलं, हो समजा विजापुरीच जाऊ द्या, त्यात पण काय मेंढ्या आहेत की त्यांना 2 पिलं होते, दूध पण व्यवस्थित पुरतं. पण ते 450 आपल्याला परवडतं ना. 450नच परवडतं. खाटी आल्यावर तर नाही परवडत. नाही नाही, आम्ही पण इथं हात टाकतो. नाही, आम्ही नाही तसलं नाही करून देत इथं. तुम्हाला घ्यायचं आहे ना, वजन करायचं, कमरव बिमरव हात नाही, काटा काय खोटं बोलणार नाही, काट्या जे काय होईल त्याच्यानुसारच घ्यायचं, नाही तर आम्ही देतच नाही. कारण माझ्याकडे सुरुवातीला आली होती ना, तेव्हा तशीच करायला लागली. मी मुंबईतनं आलो होतो, त्यांना वाटलं हे नवीन आहे म्हणजे काय पण करू आपण. म्हटलं तुम्ही नेऊच नका. 600 रुपयाने इथं विकलं होतं. घरीच कापायचो आणि घरीच विकायचो. मग तेव्हापासून त्यांना माहिती आहे हे ह्याच्या नादाला लागावं तर हे अजून करत. त्यांना सांगितलं भविष्यात ह्यो रस्ता झाला आमचा पाचवडवरनं चिपळूणला चालला इथून, ते झालं की मटणाचंच दुकान टाकायचं. लई काही तामझाम करत बसायचं नाही. 600 म्हणलं उधळत पार साताऱ्यात नाही गिराय गेली. साहजिकच आहे. आम्ही आणि आपण चांगली क्वालिटीतलीच कापणार. काय असं क्वालिटी तर चांगलीच आहे, पण 600 एखादं खराब झालं, समजा काय आजारी पडलं, त्याचं वजन कमी झालं, त्याचं वजन वाढवून 2 महिन्यानं कापा ना, काय हो. त्याला आधीच कापतायचं. अगोदर तसलं आजारी प्राणी कापणेच नाही. जे काय आहे आपण चांगल्या प्रकारचं जे काय फ्रेश मटण तेच द्यायचं. खटकाने मला असेल तर एका मग शिळीला आता उठजार येत दडत नाही. दिली दुसऱ्या शिळीने, हां. तिच्या मणक्यात हे झालं, खराब झाला. 1400 रुपयाला मला मागितली होती. अच्छा. गाभण नव्हती ती, पाठवून होतं पहिल्याच वेताचं, अजून फळलं पण नव्हतं. 1400 रुपयाला द्या म्हणायला. मी म्हणलं राहू दे. मुसलमान बोलवला, कापलं, जिथं लागलं होतं ती पण बघायला मिळाले की ह्याचं कसं फुटलं आहे मन का. हां, आणि 17 किलो मटण पडलं होतं. म्हणजे एक प्रकारचं ऑपरेशनच केलं. 17 किलो मटण 1400 रुपयाला द्यायचं म्हणजे. आणि ते आमची डेरीची सगळी पोरं गोळा केली, मित्र ही सगळी पार्टीच केली त्याची. नाही नाही, ते म्हणजे आपण त्या पद्धतीनं केलं तर नियोजनबद्धता होतं. फक्त काय आहे, आपलं ग्राउंडला असलं ना, मी तुम्हाला सांगतो खाली त्रास होतोच. आणि किती कोणी काही खुराक घालू द्या, असे प्राणी बनवू शकत नाही. स्वच्छ राहत नाही ना. नाही आपल्याला पैसा कशात वजनात आहे. आता आमच्यात मेंढपाळ आहेत ना, तर त्यांच्या घरची जी म्हातारी माणसं आहेत, त्या शेडमध्ये मेंढ्या संध्याकाळचं कोणते, हां, मग पत्रा एक, ती खरवडायला झाडू खोरं सगळं सांगत. तसं होऊ नये म्हणून आम्ही आपलं ह्या पद्धतीनंच केलं आहे. तेव्हापासून त्रास नाही, काय नाही. आणि चारा सिंगल टाकायचो, म्हणजे समजा नेपेर टाकलं तर नेपेरच कुठे टाकायचो, नंतर सुकं तर सुकच, आणि नंतर थोडं माहिती होत गेलं, सर्व मिक्स करायला गेलो. 2 बॅच एकही पिल्लू मेलं नाही. ह्यावेळी फक्त आमच्याकडे जळू असती ना, ते त्याच्या नाळाला चिकटलं, ते एवढं एक पिल्लं मेलं नाही, तर 2 बॅचमध्ये एक पण पिल्लं मरून दिलं नाही. आणि ते लवकर समजलं पण नसतं. नाही, त्याला हे झालं आतमध्ये जंत झालं तर